19 लाख ट्रान्सफर, 30 टन माल गायब. कुपवाड एमआयडीसीत मोठी फसवणूक. कुपवाड औद्योगिक वसाहतीत मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा प्रकार समोर आला आहे. पूर्ण रक्कम अदा करूनही 30 टन लोखंडी तारांचा माल कंपनीपर्यंत पोहोचला नाही. या प्रकरणामुळे औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कुपवाड एमआयडीसीतील भारत इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर अँड मॅन्युफॅक्चरर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने छत्तीसगड राज्यातील भिलाई येथील अरिहंत सेल्स नेटवर्क या पुरवठादाराशी व्यवहार केला होता. सुमारे 30 टन लोखंडी तार, ज्यामध्ये GI वायर, स्टे वायर आणि बारबेड वायरचा समावेश होता, अशी मोठी ऑर्डर देण्यात आली होती. दिनांक 9 मार्च 2025 रोजी कंपनीकडून 19,09,122 रुपये इतकी संपूर्ण रक्कम ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात आली. रक्कम मिळाल्यानंतर पुरवठादाराने माल ट्रक क्रमांक MH26BE3811 द्वारे कुपवाड एमआयडीसीकडे रवाना केल्याचे सांगितले. मात्र नियोजित वेळेत ट्रक कुपवाड येथे पोहोचला नाही. सुरुवातीला तांत्रिक अडचण असल्याचे सांगण्यात आले, परंतु नंतर संपर्क टाळण्याचा प्रकार सुरू झाल्याने कंपनीला संशय आला. स्वतःच्या पातळीवर चौकशी केल्यानंतर ट्रक नागपूर जवळील बुटीबोरी परिसरात दिसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर हा ट्रक परस्पर दुसरीकडे वळवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक संतोष पाटील यांनी कुपवाड पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार उत्कर्ष जैन, अरिहंत सेल्स नेटवर्क भिलाई यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून ट्रकचे लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न सुरू असून संबंधित व्यवहाराची बँकिंग माहिती आणि कॉल डिटेल्स तपासले जात आहेत.